नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. 2024 ला केंद्रामध्ये आमची सत्ता येणार आणि आम्ही आणणारच. जय श्रीकृष्ण बोला. हुकुमशाहीला संपवा. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तर आमचं ओरबाडून गुजरात मजबूत करू नका, ठाकरेंची टीका. ज्याला आपलं मानलं तो शत्रू बनून समोर आला. धनुष्यबाणही चोरलं. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले. आता तुम्हीही जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल. भगवान रामाचं मोफत दर्शन घडून आणायला रामलल्ला तुमची मालकी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. तर हृदयात राम आणि हातामध्ये काम हे आमचं हिंदुत्व. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राम मंदिराची तारीख मागणाऱ्यांना छाताडावर बसून सांगतो, 22 जानेवारीला या. भाजप सरकार आल्यावर राम मंदिर बनेल असं वाजपेयी म्हणालेले. अटल बिहारींची ती घोषणा आज मोदींनी पूर्ण केली. फडणवीसांची प्रतिक्रिया. 40 जोकरांची महाराष्ट्रामध्ये सर्कस सुरू आहे. 40 जोकर महाराष्ट्रामध्ये फक्त इकडे तिकडे फिरतायत. गद्दारीचा बाप चोरण्याचा शिक्का पुसता येणार नाही. आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल. मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार. सुप्रिया सुळेंची माहिती. तर मवियाचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा. कोणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. बारामतीत आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं. आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कोणाचंही नाही. बारामतीमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन. काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला. अजित पवारांची शरद पवारांवर टीका. सलीम कुत्ता कुणाच्या सहीनं तुरुंगाबाहेर आला. गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटामधील आरोपी बाहेर कसा येतो? गृहमंत्री कोण होते? शिवसेनेकडे कधी गृहखातं नव्हतं. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात. राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्याइतका माझा स्तर खाली गेलेला नाही. फडणवीसांचा संजय राऊतांना टोला. बावनकुळेंचा मकाऊमधील व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांनी दिला नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, बावनकुळेंचा व्हिडिओ नागपुरातूनच आला. संघातील लोकांना माहिती आहे. संजय राऊतांचा बावनकुळे आणि भाजपवर निशाणा. बडगुजरचा गॉडफादर कोण हे राऊतांनी स्वतःच सांगितलं. गृहमंत्री पदावरून नितेश राणेंचा निशाणा. तर बडगुजर सिर्फ एक झाकी है, राऊत का जेल जाना बाकी है, असाही इशारा. ठाण्यामधल्या बदलापूर इथे आगरी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर. जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण. 10 लाख गाड्यांनी मराठे मुंबईत येणार. तर काही जण पायी येत 26 तारखेला मुंबईत पोहोचतील. मराठा आरक्षणासाठी आता जरांगेंचा चलो मुंबईचा नारा. मराठा समाज कोणाचाही सुपडा साफ करू शकतो. मराठ्यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच समाजाकडे पाठ फिरवली. मनोज जरांगे यांचा मराठा लोकप्रतिनिधींवर निशाणा. एम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मराठा समाज मागास सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय. मुख्यमंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक दिशेनं काम करत आहे. फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. योग्य कामं सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत, असाही विश्वास व्यक्त. कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न सुरू. सरकार प्रयत्नशील. मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. एनटी व्हीजेएनटी प्रमाणे एससीबीसी आरक्षण टिकेल का? जरांगेंचा सरकारला सवाल. एससीबीसीला विरोध नाही, पण आरक्षण टिकायला हवं अशी भूमिका. जरांगेने संयमानं घेतलं पाहिजे ही माझी विनंती. क्युरेटिव्हमध्ये काय मांडावं हे जरांगेंना सांगायचं असेल तर मी त्यांना भेटेन. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये स्वच्छता मोहीम. मुंबईत 2.5 वर्ष झालेली घाण आम्ही साफ करत आहोत. मुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता ठाकरेंवर टीका. कोणती घाण साफ होणार आणि कोण कचऱ्याच्या डब्यामध्ये जाणार हे कळेल. वरळीची जनता आदित्य ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द. 5 वर्ष शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात. भाजपच्या काचोडी यांना 3 वर्षांची शिक्षा होऊन सुद्धा खासदारकी रद्द नाही. रविवारी ही सुट्टी. केदारांची आमदारकी रद्द करण्याची घाई का? नाना पटोलेंचा भाजपला खोचक सवाल. संजय राऊत यांना कायद्याचं ज्ञान नाही. राऊतांच्या बेताल बोलण्याला फार किंमत देऊ नये. दरेकरांची राऊतांवर टीका. घोटाळा केल्यानं सुनील केदार यांच्यावर कारवाई. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य.
यापुढे मुलांच्या नावापुढे आईचं नाव मग वडिलांचं नाव लावलं जाईल, अजित पवारांचं वक्तव्य. तर महिलांच्या नावावर घर घेतलं तर 1% टॅक्समध्ये सवलत, अजित पवारांची माहिती. शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवींनी अधिकाऱ्याला फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी. वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू, अशा शब्दात महेंद्र दळवींची शाखा अभियंत्याला धमकी. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यामधल्या घरी क्वारंटाईन. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात. ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील राजपूतवाडी परिसरात अपघात. काँग्रेसची स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपूरमध्ये भव्य रॅली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार. नाना पटोलेंकडून रॅलीच्या तयारीचा आढावा. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन. अधिवेशनाच्या पूर्वतयारी आधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊतांकडून पाहणी. सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते जळगावच्या सुभाषवाडी गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. गुलाबराव पाटलांचं गावात जल्लोषात स्वागत. आधी लोकसभा, मग विधानसभा आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आगामी निवडणुकांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांचं भाकीत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तरुणांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश. देशात गेल्या 24 तासामध्ये 752 कोरोना रुग्णांची भर. 325 रुग्ण कोरोनामुक्त तर 3420 रुग्णांवर उपचार सुरू. 4 रुग्णांचा मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती. ठाण्यात कोरोनाचा शिरकाव. जेन 1च्या व्हेरियंटचा नवा रुग्ण सापडला. आतापर्यंत ठाण्यामध्ये जेन 1चे एकूण 5 रुग्ण. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव. फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावामध्ये समावेश. सिद्धिविनायक मंदिराच्या आवारामध्ये सकाळी 11 वाजता लिलाव. मुंबई पोलिसांकडून वर्षभरात सुमारे 450 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. नाशिक, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये कारखाने उद्ध्वस्त. पत्राचाळ प्रकल्पामध्ये म्हणाला 4711 घरं. भूखंड विक्रीतून सुद्धा 1700 कोटींचा फायदा. हिवाळ्यामध्ये धुक्यातही रेल्वे गाड्या सुसाट धावणार. मध्य रेल्वेनं 500 धुके संरक्षण यंत्रणा केली खरेदी. केडीएमसीचा आरक्षित भूखंड भाड्यावर देणार. उद्यापर्यंत अर्ज करता येणार. 27 तारखेला समितीच्या कार्यालयामध्ये लिलाव. बाजार समितीची निविदा. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही. लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रभू श्रीरामाची पहिली आरती. छत्तीसगडमधून 3000 क्विंटल तांदूळ 30 डिसेंबरला अयोध्येमध्ये येणार. नायगावमध्ये अयोध्येहून आलेल्या अक्षदांचं पूजन पार. नरसीच्या बालाजी मंदिरामधल्या अक्षदा पुन्हा अयोध्येला पाठवल्या जाणार. भगवान येशू यांचा जन्मदिवस धुळ्यामधील सेंट अँथनी चर्चमध्ये साजरा. जगाच्या शांततेसाठी आणि प्रेमासाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना. क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती संघटना बरखास्त. अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह निवडी अंतर्गत स्थापन झालेल्या संपूर्ण समितीचं निलंबन. क्रीडा संहितेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. मंत्रालयानं कारण देत घेतला निर्णय. ठाणे पालिकेमधल्या कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं भोवलं. विभागीय चौकशी करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडेंचे आदेश. मांज्याने गळा चिरल्यानं पोलीस शिपायाचा मृत्यू. सुरेश जाधव असं त्यांचं नाव. ड्युटी संपवून घरी जात असताना मुंबईतल्या बाकोला ब्रिज सांताक्रुझ इथे घडली घटना. रत्नागिरीच्या दापोली मुरुड किनारपट्टीवर जाणाऱ्या रस्त्यांवर रात्री वाहतूक कोंडी. रस्त्यांपासून किनारपट्टीपर्यंत वाहनांच्या लागल्या होत्या रांगा. क्रिसमस निमित्त लोणावळ्यामध्ये मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल. लोणावळ्यामधील हॉटेल्स फुल. क्रिसमस निमित्त हॉटेलला आकर्षक विद्युत रोषणाई. नाशिकमध्ये नाताळ सणाची जय्यत तयारी. सेक्रेट हार्ट चर्चसह इतर चर्च आणि धार्मिक स्थळांना आकर्षक विद्युत रोषणाई. अहमदनगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यामध्ये होणार बैठक. बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास 26 डिसेंबरपासून कामगार जाणार संपावर. मुंबईच्या सुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडून गोळीबार. एकाचा मृत्यू तर 4 जखमींवर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवलीमध्ये गुजराती डायरोचं आयोजन. आमदार अतुल भातखळकरांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. नागपूरमध्ये वाहन चालकांकडून वाहन नियमांची पायमल्ली. वाहन चालकांवर 8 कोटींचा दंड. 3दा चलान आल्यास परवाना रद्द होणार. देशभरातून स्ट्रॉबेरीला मागणी वाढल्यानं दरवाढ. स्ट्रॉबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लास्टिक ट्रेच्या दरामध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढ. नवीन लाल कांद्याची आवक राज्यामधील प्रमुख बाजारामध्ये सुरू. आवक वाढल्यानं कांद्याच्या दरामध्ये घसरण. उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम.
देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार. उत्पादन 295 लाख गाठींपर्यंत, तर कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचणार. गेल्या काही महिन्यामध्ये जेसीबीच्या विक्रीमध्ये झपाट्यानं वाढ. राज्यामध्ये 38,699 यंत्र विक्री. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जेसीबीची विक्री. नाशिक शहरामध्ये वाहतुकीचे नियम आणखी कठोर होणार. दुचाकीवर ट्रिपल सीट आढळल्यास दुचाकी जप्त. बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणीला सुरुवात होणार. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धुळ्यातून अनेक प्रवासी मुंबई पुण्याकडे रवाना. धुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी. धुळे तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 103 खोल्यांची दुरवस्था. नवीन खोल्या देण्याची पालकांसह सरपंचांची मागणी. बीडच्या परळीमध्ये अवैधरित्या राखेची वाहतूक. आंदोलन उपोषण करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. धुळ्यामधल्या 5 कंदील परिसरातील कापडाच्या दुकानाला आग. आगीमध्ये दुकानातील कपडे जळून खाक. मागील 8 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये थंडीला जोर. दिवसभर थंडी जाणवत असल्यानं उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या दवळे गावामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीनं खोडवा आणि पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं. धुळे जिल्ह्यामध्ये कमी झालेल्या पावसाचा फटका रब्बी हंगामाला. शिंदखेडा तालुक्यामध्ये 67% रब्बीची पेरणी. उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता. अहमदनगरच्या घारगाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. परिसरात असलेल्या आणखी 2 बिबट्यांनाही जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी. नाही ते बोलले काय बोलले माहिती का काही तर दुसरा. रायगडच्या माणगावमध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक. 1500 किलो जिलेटिनसह 70 किलो डिटोनेटर जप्त. 3 जण अटकेत. फुटबॉल सामन्याच्या वेळेला कोल्हापूरमध्ये राडा. मैदानामध्ये खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले. तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार. लातूरच्या सिंगालामध्ये पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड. कला केंद्राच्या आवारामध्ये घटना. धाराशिव शहरामधल्या ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेवर दरोडा प्रकरणामध्ये गुन्हा नोंद. कॅशियरच्या फिर्यादीवरून अद्याप 5 दरोडेखोरांवर कलम 395 नुसार गुन्हा दाखल. जळगावातील शिव कॉलनी उड्डाणपुलाखाली नव्या भुयारी मार्गाची तरतूद. नव्या उड्डाणपुलामुळे 2 किलोमीटर अंतराचा फेरा टळला. पुरंदर तालुक्यामधल्या नीरा इथल्या रेल्वे कामावर नागरिक आक्रमक. रहिवाशांचे प्रश्न सुटेपर्यंत रेल्वेला काम करू देणार नाही. आमदार संजय जगताप यांचं रहिवाशांना आश्वासन. वाशिम शहरामधल्या टेम्पल गार्डन पुन्हा बंद अवस्थेत. अवघ्या 2-3 महिन्यामध्ये गार्डन बंद झाल्यानं कोट्यवधींचा खर्च वाया. अमरावतीमध्ये 8 महिन्यानंतर पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद. 9 नमुन्यांच्या तपासणीनंतर 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह. कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानं पंढरपूरमध्ये मंदिर प्रशासन सज्ज. येणाऱ्या भाविकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं मंदिर प्रशासनाकडून आवाहन. बुलढाण्याची सीड हबची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर. बियाणं तयार करणाऱ्या शेडनेटची दुरवस्था. अवकाळी पावसामुळे तब्बल 240 शेडनेटचं नुकसान. मुक्ताईनगरच्या भुसावळमध्ये कांद्याला 3 रुपये किलो भाव मिळाल्यानं शेतकरी निराश. लागवडीचा खर्चही न निघाल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये कपाशीच्या उत्पन्नामध्ये 70% घट. पावसाअभावी लागवड क्षेत्रामध्ये घट झाल्यानं कापूस उत्पादकांना मोठा फटका. परभणीत पावसाअभावी कपाशीच्या उत्पादनावर परिणाम. लागवड खर्च निघणं कठीण. कापूस उत्पादक गटात. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदरच्या विकास कामांसाठी 25 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश. पंढरपूरमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त नामसंकीर्तन संकुल उभारणीचं काम सुरू. उर्वरित कामांसाठी अधिवेशनामध्ये 25 कोटींचा निधी मंजूर. नाशिक बोरिवली मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बस. नाशिक परिवहन आगारामध्ये टप्प्याटप्प्यानं दाखल होणार 10 बसेस. पर्यटकांच्या गर्दीनं महाबळेश्वर गजबजलं. बेडना लेक परिसरामध्ये पर्यटक घेत आहेत नौका विहार. घोडेस्वारीचा आनंद. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. सकाळपासून लाखो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतल्याची माहिती. शिर्डीच्या फुलांना विविध राज्यामध्ये मागणी. फुलशेतीतून शिर्डीमध्ये लाखोंची उलाढाल. शेतकऱ्यांना दिलासा. जळगावात सराफ कारागिराच्या घराचा लॉक तोडण्याचा प्रयत्न. सायरनचा आवाज होताच चोरट्यांनी पळ काढला. घटना सीसीटीव्हीत कैद. वाशिम जिल्ह्यामधल्या गोहगाव हाडेच्या ग्रामस्थांना रस्त्याअभावी करावा लागतो अडचणींचा सामना. सोनाटी गावात जाण्यास रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल. अकोल्यात इस्कॉन मंदिर संस्थांकडून गीता रॅलीचं आयोजन. गीतेच्या प्रसारासाठी भाविकांचा रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. कारगिलच्या शहीद झालेल्या जळगावच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीमधील जनसमुदायाची गर्दी.
चंद्रपुरात ईव्हीएम बाबत जनजागृती अभियानाला सुरुवात. जागृती अभियानाअंतर्गत डिस्प्ले वाहनाच्या माध्यमातून करण्यात येते जागरूकतेचं आवाहन. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. 5,400 प्रति क्विंटलवरून सोयाबीनचे दर 4,600 रुपयांवर आल्यानं शेतकरी हवालदिल. पुण्याच्या डावजेमध्ये आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून सुरू असलेले उपोषण मागे. जरांगेने आंदोलनाची पुढची दिशा सांगितल्यानंतर साखळी उपोषणाची सांगता. रत्नागिरीच्या बारसो इथल्या कातळ शिल्प राज्य संरक्षित करण्यात आलंय. कातळ शिल्पाचा राज्य संरक्षण यादीमध्ये समावेश. गोव्याच्या एंट्री पॉइंटला टोलनाका उभारणार. पत्रादेवी ते कोळेमध्ये टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्रासह 6 उर्वरित राज्यातील पर्यटकांच्या खिशाला कात्री.